आता हा जो सगळा प्रकार दिसतोय तुम्हाला इकडे बघून, हा आहे करपा. याच्यावर माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मी चुकीचा निघालो पाहिजे, पण याच्यावर काहीच इलाज निघलेला नाही. तुम्ही म्हणताय मी याला मुळा सोडू, याला मटेरियल सोडू, ह्युमिक सोडू, फक्त पैसे वाया जातील. काय होईल? पैसे वाया. म्हणजे आता पहिले ही नुकसान आणि वरून अजून नुकसान, पैसे खर्च करून नुकसान. आता तुम्ही इथे एक गोष्ट करू शकता, तुमच्या दाण्यामध्ये अजून ताकद आहे. आपल्याला उपटायला 2 जण लागले हे, म्हणजे मुळा याच्या खराब झालेल्या नाहीत, पण करपा वाढतोय. याला आपण एक काम करू शकतो, चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे मटेरियल, म्हणजे चांगल्या कंपनीचे जर द्याल तुम्ही, हाय क्वालिटीचे, म्हणजे हा मक्का जर समजा आता हा कणीस निघालेला आहे, हा कणीस जर 10 दिवसात 20 दिवसात तयार होणार असेल तर ते 15 दिवसात कसा तयार होईल? कारण की तो दिवसेंदिवस हा मक्का वाढणार आहे. हा फक्त उन्हामुळे वाढतो, हा मक्का उन्हामुळे वाढतो आणि ऊन कंट्रोल करणं आपल्या हातात नाही आहे. तुम्ही सर्रास तुमच्या आजूबाजूला बघत असाल, आता बऱ्याच शेतकऱ्यांचं इथे मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, पाणी कमी का सांगा त्यांना. नाही पाणी कमी नाही, पाणी फुल आहे 8 घंटा म्हणजे रोज. हा भरपूर पाणी आहे, पाणी मिनीचा काही विषय नाही महाराज. तुमच्याकडे बी असेल तर तुम्ही परत शेतकरी आहेत समोर. आता ही दुसरी गोष्ट झाली. आता पहिला एक व्हिडिओ बनवला होता मी तिथे, आणि आता उन्हामुळे किती तकलीफ होते. आता आपण सावलीचं झाड आहे का इथे जिथे सावली पडते बुवा, इथे पॉज करा साहेब.